नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कैरी आणि मिरचीचं लोणचं तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी हिरवी मिरची 50 ग्रॅम घेतलेली आहे आणि 3 कैरी घेतलेले आहेत. आपण इथं काही मसाले घेतलेले आहेत. या मसाल्यांचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. पोहे खाण्याच्या चमच्याने आपण हे सर्व प्रमाण घेतलेलं आहे. 2 चमचे बडीशेप, 1 चमचा जिरा, 2 चमचे अख्खे धणे, 2 चमचे काळी मोहरी, अर्धा चमचा काळे मीठ, अर्धा चमचा काळे तीळ, 2 चमचे पिवळी मोहरी, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा मेथी दाणे, 1 चमचा हिंग. हिंग वापरल्याने लोणचं बरेच दिवस राहतं. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा हळद, चवीनुसार 2 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेला गूळ 1 चमचा. चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. गॅसवर आपण पॅन गरम करायला ठेवलेला होता. त्यामध्ये मी जिरे, मोहरी, अख्खे धणे, बडीशेप, मेथीदाणे, काळे तीळ, ओवा, पिवळी मोहरी, काळी मोहरी, काळे तीळ हे टाकून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण हे खमंग असं भाजून घेणार आहोत. हे सर्व मसाले भाजले ना की मस्त असा सुगंध घरभर पसरतो. मसाले भाजल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे मसाले आपण थंड करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथे हिरवी मिरची आणि कैरी स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेऊया. सुरुवातीला मी कैरी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण हिरवी मिरची धुवून घेऊया. एक सुती कपडा टाकून आपण ह्या हिरव्या मिरच्या कोरड्या करून घेऊया. आपलं लोणचं खराब होऊ नये त्यासाठी हिरवी मिरची कोरडी करून घ्यायची आहे. तर मी एक एक करून हिरवी मिरची ही पुसून 1-2 मिनटं आपण फॅन खाली ठेवूया, म्हणजे ही एकदमच कोरडी होऊन जाईल. हिरवी मिरची पुसून झाल्यानंतर आता आपण कैरी पुसून घेणार आहोत किंवा कोरडी करून घ्यायची आहे. आता एक चॉपिंग बोर्ड घेऊन सुरुवातीला आपण कैरीची साल काढून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या कैरीचं साल काढून झाल्यानंतर लगेचच आपण कैरी ही कट करायला घेणार आहोत. छोटे छोटे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण ही चॉपरमध्ये फिरवून घेणार आहोत. आता आपण एक चॉपर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे कैरीचे तुकडे टाकून घेऊया आणि एकदम बारीक बारीक असे हे आपण चॉपर मशीनमध्ये करून घेणार आहोत.
तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कैरी कट झालेली आहे. आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपण हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरव्या मिरचीचे सुरुवातीला आपण देठ काढून घेणार आहोत. सर्व हिरव्या मिरचींचे देठ काढून घ्यायचे आहेत. आणि चॉपिंग बोर्ड घेऊन आपण ह्याचे थोडे मोठे मोठे असे तुकडे करून घेऊया. आता चॉपर मशीनमध्ये हिरव्या मिरच्या टाकून आपण हिरव्या मिरच्या देखील क्रश करून घेणार आहोत. आपल्या हिरव्या मिरच्या एकदम बारीक अशा झालेल्या आहेत. आता आपण ज्याच्यामध्ये कैरी काढलेली आहे त्यामध्येच आपण हिरवी मिरची टाकून घेऊया. आणि आता काही मसाले टाकणार आहोत. कैरी आणि हिरवी मिरची मी एकजीव करून घेतलेली आहे. आता आपले भाजून घेतलेले मसाले सर्व थंड झालेले आहेत. तर आपण सुरुवातीला हे मिक्सरच्या भांड्यात काढून मिक्सरला आपण फिरवून घेऊया. एकदम बारीक असं मी हे वाटण तयार केलेलं आहे. आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे. आता कैरी आणि हिरवी मिरचीचं बाउल घेऊन यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट हे फक्त कलरसाठी आहे, हळद, काळे मीठ, साधे मीठ, बारीक चिरलेला गूळ आणि जो आपण मिक्सरला वाटून घेतलेला मसाला आहे तो मी 2 चमचे टाकून घेणार आहे. पोहे खाण्याच्या चमच्यानेच आपण हे 2 चमचे टाकून घेतलेला आहे. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. लोणचं आपलं जास्त दिवस टिकावं त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे. हे तेल तुम्ही बघू शकता वाटी भरलेली नाही आहे, 3/4 वाटी मी हे तेल घेतलेलं आहे. आता ते एका पॅनमध्ये काढून आपण कडकडीत असं हे तेल गरम करून घेणार आहोत. एक 7 ते 8 मिनटं मी हे तेल हाय फ्लेमवर गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी हिंग टाकून घेणार आहे आणि तेलामध्ये आपण हे हिंग मिक्स करून घेऊया. हिंग आणि तेल यामुळे लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते. आता हे कडकडीत गरम झालेलं तेल मी लगेचच ह्या कैरी आणि मिरचीच्या मिश्रणावर टाकून घेणार आहे. जर असा आवाज आला पाहिजे. आणि आता आपण हे लगेचच मिक्स करून घेऊया. खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आपलं कैरी मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. हे आपण डाळ भात, पोळी, भाजी बरोबर तोंडी लावू शकतो. आपलं कैरी आणि मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे.